दुसऱ्याचं शुभचिंतन करा. बुवा बोलले की कोणाचं वाईट बोलायचं नाही, वाईट करायचं नाही. सगळे कर्म अनया असा गोल फिरत असताना पुन्हा ते आपल्याच मानेर येऊन बसतात. आपण जन्माला आलो त्यावेळी मातेच्या पोटामध्ये असताना आपण काय म्हणत असतो, देवा या घाणीतून, या नरकातून, या घाणीतून नरकातून एकदा मला बाहेर काढ. पण कवी काय आहेत ना, काय असं वर्णन करतो की जणू स्वर्ग. आता स्वर्ग नरक काय त्याच्यात आपल्याला जाऊचा नाही. प्रत्येकात जशी जशी कल्पना असतात त्या पद्धतीत वर्णन करतात. आणि स्वर्गाचा उल्लेख केल्यानंतर त्याचं वाईट काय नाही. कवी म्हणा त्या भिंतीच्या आरपार सगळे कुठेही सूर्यापासून कुठेही बघू शकतात, पाहू शकतात, तो कवी. जिथे मनासारखं कवीचं हे आहे, मन कुठे जायला तितकं कवीचं लक्ष असतं. तर भगवंत या घाणीतून मला बाहेर काढ, बाहेर काढ. अगदी अशी गोटोळी असता, अशी गोल, आणि नाळेतून आपल्या सगळ्या आईशी कनेक्शन जोडलेलं असता. एकदा याच्यातून बाहेर काढ, मग मी तुझं भजन करीन, पूजन करीन, नामस्मरण करीन. आणि नंतर मग ज्यावेळी घटका भरतात, 9 महिने 9 दिवस 9 घटिका काय असतील त्याच्यानंतर मग विचारता केव्हा केव्हा कोहम कोहम, मी कोण, मी कोण. सगळं बाहेरचं वारं लागल्यामध्ये आपण विसरून जात आहोत. तेव्हा सद्गुरू सांगता, देव सांगता, आणि तू ज्यावेळेस सद्गुरूक भेटशील तेव्हा तू कोण असतो तुका कळत. म्हणजे तुम्ही कोण, मी कोण. ज्यावेळेस सद्गुरूक तुम्ही शरण जाल, फक्त गुरुला शरण जाऊन नाही. बरेच लोक म्हणतात काय मी गुरु केलं काय, बाजारातलं भाजीपालो गुरु भेटलो, बाजारात जाऊन गेलो आणि भेटलो. तर गुरु शरण जावा. शरण जावा म्हणजे काय, त्याचे चरण धरा, धरावे ते पाया आधी आधी. सद्गुरु वाचून सापडे ना सोय. तुम्ही जन्मा गेलात, कामा केलात, आपलं पोट पाणी भरलात, मुलांची लग्न केलात, सगळं ज्या गोष्टी संसाराच्या ते केलं. पण संसार केलात, पण प्रपंच संसार हा तुम्ही केलात, पण परमार्थ कुठे केलाय तुम्ही. 184 योनी ज्यावेळी फिरलात त्यावेळी तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला. मग आता आपली पुण्याई सर्व इथं संपली. आपण ज्यावेळी मनुष्य जन्म घेतला त्यावेळी 184 योनी फिरून फिरून ज्यावेळी आपली पुण्याई झाली प्राप्त, त्यावेळी आपलं पाप सगळं नष्ट झालं. त्यावेळी आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. आणि आपण मग विसरलो भलत्यात, आणि मला हे घ्यायचंय, मला त्या घ्यायचंय, ते घ्यायचंय, पैसे कमवण्यातच जिंदगी बर्बाद झाली. आणि शेवटी जाताना मग काय, देव विचारता काय, नाही नाही म्हणत येतात ते का. अगदी हात पण हलवता नाही म्हणता, किती कमवलं हातात पण नाही, सगळं ह्या नाही. मग कोणतरी म्हातारा अनुभवी असतो म्हणता, हो म्हणता शेणी घाला माने खाली. का नाही म्हणता. देव म्हणता काय माझं नामस्मरण केलं, म्हणता नाही केलंय, आठवण नाही इली, नाही इली, सगळं काय होते तेवढं नाही 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 म्हणता. बुवानी व्हॉट्सअपचं पण सांगितलं आणि काय की व्हॉट्सअप, फेसबुक, सगळं फेस. काय विचारतात, त्या दिवशी पोरगो हो असं रस्त्याने चाललेलं असतं आणि डॉक्टरांची भेट होता. आणि काय होतं ना, त्याच्या आजोबा जे असतात ना ते आजारी असतात. तो पोरगो त्या बाबू म्हणता, हे बाबू तुझे आजोबा कसे आहोत. हो म्हणतात, काय डॉक्टर काका सांगू, तुम्ही त्या दिवशी इलास ना आणि इंजेक्शन दिलास, ते असे व्हायब्रेट झाल्यासारखे झाले आणि स्विच ऑफच झाले. म्हणजे ही व्हॉट्सअप ह्याची मोबाईलची भाषा, स्विच ऑफ म्हणतात डायरेक्ट. बुवानी दाविडेचं पण म्हणजे सांगतात ते युट्यूबला, तर त्यांचा फेमसच आहे. कोण म्हणता बेवड्याक मान नाही, काय असतं माहितीये, बेवड्यांची गावात अशी म्हणजे सगळ्या लोकांनी तुमच्यासारखे म्हटलं की आपलं गाव सुधारूया, बेवडे जेवढे ना तेवढे कमी होतील तर बरं. म्हणजे फुकटचं पैसे जाता ना हो. काय बेवडं असलं तर काय घरात काय ठेवत नाही हो, पिडूक मुडूक पण काय घरात ठेवत नाही. जर व्यसन ते काय लागलं तर अतिशय अनेक जणांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले असतात. आणि मग लोकांनी ठरलं की आपण पर्यायी आपली दारूबंदी कशी होता काय बघूया. म्हणून काय लोकांनी असं सुचवलं नाही की आपण तज्ञ लोकांना बाहेरच्या बोलवूया, बुवांसारख्या लोकांना बोलवूया आणि जरा मार्गदर्शन करूया. आणि सगळ्या बेवड्यांका अंतर समोर ठेवतात, गावातले जेवढे जमा असतात ना बेवडे त्यांना जमा करतात. आणि डॉक्टर काय करतात, एक टेबल ठेवतात, त्या टेबलावर एका ग्लासामध्ये आपलं साधं पाणी आणून ठेवतात, काचेचा ग्लास ठेवतात, आणि एका ग्लासामध्ये दारू, दोन्ही ग्लास भरलेली, आणि त्या दोन्ही ग्लासामध्ये थोडे जंतू आणून सोडतात. आणि सगळ्यांना सांगतात बघा याचं निरीक्षण करा. सगळे निरीक्षण करतात. तर काय होतं हो, दारूच्या ग्लासात जे जंतू असतात ना ते सगळे मेलेले असतात, आणि ह्या पानातले सगळे जंतू जिवंत असतात. आणि आता म्हणतात ते डॉक्टर वगैरे आणि तज्ञ लोक म्हणतात
बाबांनो तुम्ही याच्यातून काय शिकलात? तर एक एवढंच हुशार, हो डॉक्टर ह्याच्यात काय सांगण्यासारखा? दारू घेतली ना की पोटातले सगळे जलता मरून जातं, आमका दारू सोडूची नाही. कारण कोकणावर बरेच लोकांनी गाणी लिहिली. परशुराम बुवा पांच्यानंतर तू सुख करता तू दुःख करता वगैरे ते पण अजरामर आहे. आम्ही पण म्हटलं की जरा प्रयत्न करून बघूया, आणि काही म्हटलेलं ना आम्ही काय युट्यूबवर नाही. आमचा कोणी केला नाही आणि पाठवला नाही तेवढाच. आणि बरेचसे जण काय म्हणतात, ह्यो बुवा बारी करीत की नाही, कारण युट्यूबवर नाही तर बारी द्यायची कशी? तुमका पण वाटलं असेल जो युट्यूबवर बघितलं त्याची कसली मोडकी तुडकी गाणी, काय करणार येऊन भजवून. पण आपलं आमच्या गुरुने आमका काय सांगितलं नाही, एक तुमच्या जसं गुरुने सांगितलं तुम्ही राहिलं तसं माझ्या गुरुने माका काय सांगितलं नाही की तुम्ही सिद्ध व्हा. आपण सिद्ध व्हा, आपोआप प्रसिद्ध होणार. म्हणून आम्हाला सांगितलं आम्हाला प्रसिद्धीच्या मागे नको. त्यामुळे युट्यूब फेसबुकवर तेवढे आमची काय गाणी वगैरे नाही, कोण अशी भजनं होतात. तुमच्यावरून आमका पण फेमस करणार वाटतं. नाही, संगतीचा पण परिणाम असता. संगत ज्याच्याशी करणार ना तसं होणार. चोराची संगत केला तर चोर होणार, साधूची संगत केला तर साधू होणार. सारे ग म प म प दा नि सा, सारे ग म प म प दा नि सा. कोकण अपरंपार आपलं कोकण अपरंपार, कोकण अपरंपार आपलं कोकण अपरंपार, कोकण बाजूला समुद्राचो ललकार, बाजूला समुद्राचो ललकार, बाजूला सह्याद्रीचे कडे कपाटी, सह्याद्रीचे कडे कपाटी, पूर्वेला भरदार. सारे ग म प म प दा नि सा, सारे ग वृक्षवेली पशु पक्षी, वृक्षवेली पशु पक्षी, सगळं रुबाबदार, सगळं रुबाबदार.
संसाराचा उदय बोलवितो सुतार सारे रामा पद्मपदासीता कोकणा ब्रह्मार कोकणा ब्रह्मार कोकणा कोकणा ब्रह्मार बाजूला समुद्रातून ललकार बाजूला समुद्रातून ललकार बाजूला सह्याद्रीचे कडे कपाटी सह्याद्रीचे कडे कपाटी पूर्वेला भरदार सारे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोण कशावर एवढ्या हाफ चड्डीर पण बायका फिरणारे होत. काळाप्रमाणे ओघात ते होतं सर्व, कारण आपल्या घर गृहलक्ष्मी जे आहेत ते असलं काय करत नाही, त्याबद्दल काय बुवा मला शंका घ्यायचीच नाही. जे कामाला जाणार किंवा जे जे स्वतः समजतात की आम्ही खूप कोणतरी या इतर सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आहेत, तेच लोक असले धंदे करतात. एवढीशी पॅन्ट घालणार, एवढं काय टी शर्ट घालणार, इकडे घातला नाही अर्धा, इकडे उघडा, इकडनं खालनावरनं सगळी हवा मुकल. तर कालाय तस्मेनं कालाप्रमाणे बदललंच पाहिजे. त्यात पण आपली संस्कृती पण जतन ठेवली पाहिजे. संतांची शिकवण विसरू नका बुवा, ठेवा हो तुमच्या ध्यानी, ठेवा हो तुमच्या गुरु आज्ञा आचरशील देवा, गुरु आज्ञा आचरशील देवा, बनशील तुम्ही ज्ञानी. तुझ्या तोंडाचा तुन वाजतोय हरी भजनिया. देवान मका त्या दिला. देव काय सांगतात, तुमच्याकडे जे गाठोडा भक्तीचा त्याच्यातनच मी तुमका देणार. म्हणून नामस्मरणाचे हरिनामाच्या बँकेत तुम्ही खातं खोला आणि तुमचं नामस्मरण वाढवा. जितकं नामस्मरण होईल तेवढं. आपण येताना काय घेऊन आलोत, काय बुवा घेऊन आलोत, श्वास घेऊन आलो. मुठी जरी बंद असलो पण हाताच्या रेषांवर सगळं आपलं लिहिलेलं आहे. किती वर्ष आपण जगणार, किती धन कमवणार, काय करणार, कुठली नोकरी करणार, कुठं धंदा करणार, सगळं ह्याच्यावर लिहिलेलं आहे बोटावर. तर म्हणून ते मुठी ढाकून असतात, दाखवत नाही. कारण ज्योतिषी मग ते सांगतात ह्यो पुढे पंडित होणारा, ह्यो तज्ञ होणारा. आणि आपण येताना श्वास घेऊन आलो. मग प्रत्येकाचे श्वास किती आहेत ते दिलेले आहेत. आणि ते श्वास एकदा संपले की आपलं वरचं तिकीट मोकळं. आणि मग आपण म्हणतो अरे रे रे, अचानक गेलो, न सांगता गेलो, व्हायब्रेट झालो, स्विच ऑफ झालो. तर अशी परिस्थिती आहे. म्हणून नामस्मरण जेवढं वाढेल आपलं नामस्मरण प्रत्येक क्षणाला. आता तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही बोलताना काय, तर मी आज ज्यावेळी बोलून सुरुवात केली तेव्हा सद्गुरू मला सांगितलंय, माझ्याकडून मुखातून तुझं जे नामस्मरण दिलंय ते सुद्धा अखंडपणे चालू राहू देत. समोरून बुवा जे काय बोलले त्यांच्या मुखातून जे काय येत होतं, परमेश्वराचं नाम निघत होतं, मी पटापट ते झेलत होतो. झेला रे झेला, वरचे वरी झेला. बुवांका कळलं नाही, कारण का बुवा सद्गुरूला शरण गेले नाही. सद्गुरूला शरण का जावं, तर आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी भगवंताचे नामस्मरण आपल्या मुखातून असं जाऊन आपटतं. मग काय नाम आहे ते देवाचं नामस्मरण म्हणजे काय ते आपल्याला माहित नसतं. मग आपल्या मुखातून किती वेळा जाऊन ते आपटतं. आम्ही ते झेलतो. झेला रे झेला, वरचे वरी झेला. आम्हाला ते सद्गुरून दाखवलं म्हणून आम्ही ते झेलतो. परमेश्वराला खाली पडायला देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण, मी तूपणाची झाली बोलवणं. मी आणि तू कोण आहे तर वेगळा नाही, तर मी आणि तू नाही तर तो प्रत्यक्ष परमेश्वर आहे. तुमच्यात कोण बोलतो, माझ्यात कोण बोलतो, तो बोलवतात आणि तो आहे सद्गुरू आहे, परमेश्वर आहे. आपण त्याला वेगवेगळ्या नामाने म्हणतो. अनंत नामे, अनंत रूपे.
कोण राम म्हणता, कोण कृष्ण म्हणता, पण देवाचीच नाम अनंत नामे अनंत रूपे. पण भगवंताचं असं नाम आहे शिवशंकर. ध्यान लावून कोणाचं नामस्मरण करतोय तो परमात्मा. विष्णुदेव कोणाचं नामस्मरण करतोय तो परमात्मा. मग असं ते गुप्त नाम आहे. मग ते गुप्त नाम आपल्याला केव्हा भेटेल? सद्गुरूला आपण ज्यावेळी शरण जाऊ त्यावेळी सद्गुरू आपल्याला गुप्तपणे ते सांगतात, मीच करता मीच हरता. कसं असतं, देव पहावया गेलो, देव पहावया गेलो, पण देवची होऊनी आलो. देव देव कुठं आहे? सद्गुरूला आपण विचारलं देव कुठं आहे? सद्गुरू म्हणतो तुझ्यातच देव आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदा तो केवळ पांडुरंग. राम 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 तोची आत्माराम. मग हा कोण आत्माराम आहे? तर तो आत्माराम आहे. मग आत्मा तुमच्यात आहे, माझ्यात आहे. आता याच्यामध्ये या माईक मध्ये ही शक्ती कुठली आहे? ब्रह्मशक्ती आहे. कुठल्या? ह्याच्यात ब्रह्म आहे, त्याच्यात ब्रह्म आहे, म्हणून उजेड आपल्याला दिसतो. तुमच्यात माझ्यात चैतन्य आहे, ते कोण आहे? म्हणून सद्गुरूला शरण जावं. आणि संगीत शिकण्यासाठी सुद्धा जे संगीत विशारद असतील किंवा अलंकार असतील अशा लोकांकडे किंवा पक्वाचे सुद्धा चांगले क्लासिकल आपण जातो. तसंच सद्गुरू पण आपण ओळखून सद्गुरूची परीक्षा घेऊन, सद्गुरू सुद्धा आपली परीक्षा घेतात आणि तो मार्ग आपण अवलंबायचा आहे.